जेव्हा जेव्हा या देशामध्ये एखादी क्रांती होत असते तेव्हा तेव्हा त्या क्रांतीला रोखण्यासाठी या देशातील मनुवादी व्यवस्था कामाला लागलेली असते। आणि म्हणून 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धाने या देशामध्ये प्रज्ञाशील करुणेचा विचार पेरला आणि या देशाला नव्हे तर जगातल्या 128 देशामध्ये आपला सम्यक क्रांतीचा विचार नेऊन पेरला आणि जगातले 128 देश आज बौद्धमय झाले। आणि तोच विचार घेऊन आपल्या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956च्या नंतर धम्माचा विचार लोकांना दिला आणि लोक धम्माच्या वाटेने जाऊ लागले। आणि म्हणून धम्माच्या वाटेने जात असताना या देशातील अनुसूचित जातीचा असेल, अनुसूचित जमातीचा असेल, प्रत्येक व्यक्ती स्वतःला बुद्ध म्हणून बुद्धाच्या धम्माकडे वाटचाल करू लागला। आणि बुद्धाच्या धम्माकडे वाटचाल करत असताना इथल्या देशातल्या लोकांना प्रश्न निर्माण झाला की एससी मध्ये आणि एसटी मध्ये कलम नंबर 341 आणि 42च्या अनुषंगाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 154 जाती आणि 59 जात समूह, अतिशय महत्वपूर्ण शब्द या ठिकाणी मी सांगतोय, सगळे वक्ते 59 जाती असं म्हणत आहेत। 59 जाती नाहीयेत त्या, तर त्या 59 जात समूह आहेत। त्या नंबर वाईज सिक्वेन्स नुसार जरी लिहिलेल्या असल्या तर त्यामध्ये वेगवेगळ्या नंबरच्या जातीमध्ये सब क्लासिफिकेशन्स आहेत। आणि म्हणून 154 जाती आणि 59 जात समूहांना एकत्रित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी महान क्रांती केली तो विचार आपल्या डोक्यात घेऊन या देशातला चर्मकार असेल, खोलार असेल, महार असेल, मातंग असेल, वडार असेल, घिसाडी असेल, कैकाडी असेल, ती सगळीच माणसं त्या मानवतेला प्रेरित होऊन बुद्ध धर्माकडे वाटचाल करू लागली आणि ते बौद्ध होऊ लागली। मग इथल्या मनुवादी व्यवस्थेला प्रश्न निर्माण झाला की या देशातले एससी जर बौद्ध झाले तर येणाऱ्या काळामध्ये आपलं राजकारण कसं टिकणार, येणाऱ्या काळामध्ये आपण कुणाला हाताशी धरणार आणि येणाऱ्या काळामध्ये गुलाम म्हणून आपली व्यवस्था आपण कशी टिकवून ठेवणार। आणि म्हणून याच्यासाठी त्यांनी हा डाव घातला आणि 2004 ला ही घटना या ठिकाणी त्यांच्या मार्फत आरएसएस आणि मनुवादी लोकांच्या मार्फत सुरुवात झाली। आणि ती सुरुवात करत असताना त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने तो जो खांदा आहे तो सुद्धा आपलाच वापरला। जे भूषण गवई सीजीआय होते तो खांदा आपला ठेवून त्याच्यावर बंदूक ठेवली आणि त्यांचा हा जो निर्णय आहे त्यांच्याकडून या ठिकाणी घेऊन दिला। किंबहुना मला असं म्हणावं लागेल की त्यांना असं म्हटलं असेल की सीजीआय साहेब तुम्हाला मी सीजीआय करतो, परंतु तुम्ही उपवर्गीकरणाचा निर्णय द्याल तरच मी तुम्हाला सीजीआय करतो। आणि तो त्यांनी देऊन टाकला आणि ते निघून गेले। परंतु येणाऱ्या काळामध्ये हा विचार, आणि म्हणून मित्रांनो आता महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची अशी आहे की अण्णाभाऊ असं म्हणतात की इथली न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली, इथली संसद देखील हिजड्यांची हवेली झाली। त्या काळात एवढा प्रखर लिहिणारा सत्यशोधक विचारांचा अण्णाभाऊ आणि आज त्यांचे वारसदार म्हणून लिहिणारे जे लोक आहेत त्यांच्यात आणि यांच्यामध्ये काय फरक आहे तो आपण विचार केला पाहिजे। आणि म्हणून अण्णाभाऊ म्हणतात इथली न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली, इथली संसद देखील हिजड्यांची हवेली झाली। मी माझ्या व्यथा कुणाकडे मांडू, कारण इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली। मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जो आपल्याला होमोजिनियस म्हणजे एकत्रित करण्याचा होता, तो एकत्रित करण्याचा विचार या देशातले लोक त्याला फोडून आपल्याला वेगवेगळं करून आपल्यामध्ये भांडण लावण्याचा विचार करत आहेत। आणि तो हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी कालही आंबेडकर होते, आजही आंबेडकर आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा फक्त आंबेडकरच असतील। म्हणून हा आंबेडकरांचा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे। एवढंच या प्रसंगी बोलतो आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की अनेक ठिकाणी लोक म्हणतात कि कोई कहता है हिंदू खतरे में है, कोई कहता है मुसलमान खतरे में है, जरा धर्म का चश्मा उतार कर देख मेरे दोस्त, यहाँ पर भारत का संविधान खतरे में है, भारत का संविधान खतरे में है। एवढंच या प्रसंगी बोलतो, बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु सगळेच विचारवंत या ठिकाणी बोलणार आहेत। म्हणून मी जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी हुलार समाजाच्या वतीने पंढरपूरमध्ये परिषद झाली आणि आम्ही प्रखरतेने या उपवर्गीकरणाचा विरोध केलेला आहे। आणि येणाऱ्या काळात रस्त्यावरची लढाई असेल तेव्हा सुद्धा आम्ही आंबेडकर साहेबांसोबत रस्त्यावरच्या लढाईला सोबत आहोत, हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय।